इथे आपल्याला मुंबईचे डबेवाले दिसत आहेत बघा. तर मित्रांनो, आपण आता भाईंदरला जात आहोत. एक इव्हेंट स्ट्रीमिंग करायचं आहे, तर व्हिडिओ बघत राहा. मनीष दादा गाडी चालवतोय, पुढे म्हणून दिसत नाहीये. आणि पुढे विशाल आहे, रोहन आहे. तिथे आम्ही गाडी पार्क करतोय. हा विशाल आहे आणि हे सर्व सामान आहे स्ट्रीमिंगचं. रोहन हाय कर. सामान एवढं आहे की आम्हाला माल डब्यातून जावं लागतंय. विशाल आहे का? हाय सामान आहे, आंबे वगैरे. इथे आपल्याला मुंबईचे डबेवाले दिसत आहेत बघा. आता भाईंदरवरून रिक्षा पकडून आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणच्या इथे जात आहोत. तिकडे आपला कार्यक्रम असणार आहे. सर्व सामान उचलून थकलेले आहेत. हे आमचे डायरेक्टर इव्हेंटचे. तुम्ही इकडे बघू शकता कार्यक्रमाची तयारी चाललेली आहे. आता इकडे सर्व सिस्टम लावतायत, सर्व इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे. थोड्याच वेळात आता कार्यक्रम सुरू होणार आहे. इकडे आम्ही सर्व कॅमेरा आणि लाईव्हचा सेटअप रेडी केलेला आहे. ते ड्रोन पण येणार आहे. नवीन वाला डिस्प्ले बाहेर. इकडे कार्यक्रमाची रिहर्सल चाललेली आहे बघा. नमस्कार मित्रांनो, तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे सुंदर असा देखावा बनवण्यात आलेला आहे. वारकरी संप्रदायाची दिंडी इकडे दाखवण्यात आलेली आहे. बघू शकता. आमचे कॅमेरामॅन प्रमोद इकडे तुम्हाला चांगलंसं दृश्य दाखवत आहेत. मला अगदी प्रसन्न होत आहे सर्व बघून. महोत्सव अगदी जल्लोषात साजरा होत आहे. हे बघा, विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती फुलांमध्ये सजवण्यात आलेली आहे.
आपण करत बसू तर या पृथ्वी तलावर आपली कुठलीच जीवित राहणार नाही मनुष्यवृत्ती. त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेऊया ही आजच्या ह्या दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा रुपी देतो भेट. आणि आजच्या ह्या अमृत महोत्सवात तर मित्रांनो, आज कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. तर आज इकडे चित्रकला स्पर्धा आहे. बघू शकता तुम्ही. या देशाला या वसुंधरेला सुंदर आणि मुक्त करण्यासाठी तर आता फायनली कार्यक्रमाचं झालेलं आहे. त्यात आम्ही घरी चाललेलो आहोत. हे बघा ट्रॉफी बघा कसे होते. हा लाईव्ह स्ट्रीमिंग केलं भाई आणि ते फोटो काढले चांगले. आणि आमचे डिरेक्टर तुम्ही याच्यावर काय बोलू शकता का? तर तो काही दिवसाचा जो काही इव्हेंट आपला झालेला आहे ना, ओके. तर त्या इव्हेंट मध्ये सक्सेस जात आहे आमचे डीओपी. दाखव आमचे डीओपी प्रमोद आणि त्याचबरोबर त्याचे सहाय्यक डीओपी काय ना कार्यक्रम झाला बाहेर मीरा रोड यांच्या अंतर्गत जे काही कार्यक्रम चालू होतं ते आज संपवण्यात आले आहेत. वसुंधरा महोत्सव. वसुंधरा महोत्सव. तर अशा तुमच्या लाडक्या अभिनेत्याने जे काही आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही त्याचा आभारी आहोत. धन्यवाद.